बदलापूरच्या प्रथम नागरिक नगराध्यक्षा रुजुताताई घोरपडे, पुळगाव बदलापूरच्या उपनगराध्यक्षा प्रियंकाताई दामले, मागासवर्गीय सभापती वैशाली गायकवाड, आवर्जून या कार्यक्रमाला आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी वक्ता आलेले आहेत त्या सोनालीताई चाफेकर, या महिला बाल कल्याण या समितीवर त्या उल्हासनगरमध्ये काम करत आहेत, त्यामुळे त्यांचं खास आपण त्यांचं मार्गदर्शन पण ऐकणार आहोत. महिला बाल कल्याण सभापतीच्या उपसभापती रिद्धिताई घोरपडे आणि माझ्यासमोर बसलेल्या सर्व भगिनी, पत्रकार बंधू, या कार्यक्रमाची खरोखर तयारी काय केली असेल. 3 दिवसापूर्वी मला प्रियंका ताई दामले यांनी व्हॉट्सअप केलं की 23 जून हा कार्यक्रम आपण एकल महिला दिन साजरा करायचा का. मी तर म्हणलं मला तर काही माहीतच नाहीये, पण महाराष्ट्र शासनाने महिला बाल कल्याण राज्यमंत्री यांच्या संयुक्ताने हा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. हा पहिलाच वर्ष आहे आपला कार्यक्रम करण्याची, त्यामुळं जो कार्यक्रमाची तयारी केली असेल ना, मुख्याधिकारी साहेब, अध्यक्ष मॅडम, हे सगळं निपुळे साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांच्या टीम वर्कनी केलेलं आहे. त्यामुळं कुणाची गैरसोय झाली असेल ना, तर मी पहिल्यांदा तुमची क्षमा मागते. मी पण नवीनच आहे, महिला बाल कल्याण सभापती मी पहिल्यांदाच झालेली आहे. पूर्वी झालेली होती, पण आता एक नवीन शासनातर्फे जे कार्यक्रम येतात ना, ते आम्हाला करणं भाग आहे आणि जनतेपुढे आम्हाला साजरं करणं भाग आहे. महिलांना याची माहिती व्हायला पाहिजे म्हणून आम्ही हा पहिल्यांदाच ठेवलेला आहे. छोटासा कार्यक्रम आहे, तर सर्व महिलांनी समजून घ्यायचे आम्हाला. आणि साहेब, आम्हाला पण तुम्ही समजून घ्या, कारण आम्ही पहिल्यांदाच करतोय आणि रिद्धिता पण पहिल्यांदाच सूत्रसंचालन करते, तुमच्यापुढे उभी आहे. काही चुकलं असेल तर तिला पण माफ करा. एकल महिला दिन म्हणजे काय, ही पहिल्यांदा मी माहिती काढली. एकल या शब्दाला विधवा आणि घटस्फोट ज्या महिला असतात ना, त्यांना एकल महिला असं बोलतात. पण विधवा हा शब्द न वापरता त्या महिलांना आपल्याला समाजामध्ये मान सन्मान मिळावा म्हणून माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महिला बाल कल्याणच्या राज्यमंत्री यांनी जो विचार केला की समाजात वावरताना ह्यांना किती अडचणी येत असतील, त्या महिलांचा आपण विचार केला पाहिजे. सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, कायदेशीर आणि आरोग्यविषयक ज्या ज्या अडचणींना या महिलांना तोंड द्यावे लागतं, त्या सर्वांगीण अंगणाचा विचार करून त्यांनी हा महिला दिन, एकल महिला दिन साजरा करायचा म्हणून हा नगर परिषदेमध्ये आम्हाला लेटर पाठवलेला आहे. त्यामुळे आम्ही हे कार्यक्रम करत आहोत. तुमच्या ज्या ज्या योजना आहेत, शासनातर्फे तुम्हाला जो फायदा मिळणार आहे आणि तुम्हाला ज्या अडचणी येतात मुलांच्या शिक्षणासाठी, त्या शिक्षणाला काय उपयोग पडतील त्या योजना तर ह्या चाफेकर वहिनी चाफेकर मॅडम सांगतीलच. त्याबद्दल आपल्या नगराध्यक्ष मॅडम सांगतील, चांगलं मार्गदर्शन करतील. प्रियंका ताई मार्गदर्शन करतील, त्यामुळे मुख्याधिकारी साहेब पण मार्गदर्शन करतील. पण यामध्ये काम करत असताना त्यांनी एक आव्हान केले की सामाजिक कार्यकर्ते, महिला संघटना, अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना खूप आवड असेल त्यांनी या क्षेत्रामध्ये काम करावं आणि आम्हाला सहकार्य करावं असं शासनाने आव्हान पण केले. तुम्हाला येतात का नाही अडचणी समाजात काम करताना, येतात का नाही मला सांगा. विधवा पेन्शन कुणाकुणाला भेटत असेल, एकल महिला पेन्शन आता ती पण लागू केलेली. त्याच्यामध्ये अजून GR मोठा येणार आहे दुसरा, त्याच्यामध्ये पूर्ण सविस्तर तुम्हाला हळूहळू प्रत्येक ठिकाणी मिळेलच. आपलं महिला बाल कल्याणचं खातं आहे, त्या खात्यामध्ये आपले निपुळे साहेब अधिकारी आहेत, ते चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्यांच्याकडनं तुम्हाला पुढे माहिती मिळेलच. एवढंच बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.